तर प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वरा, येशूच्या नावाने आम्ही तुझी उपकार स्तुती करतो, कारण की तू चांगला देव आहेस. तुझी कृपा आणि दया तू आम्हाला दिलेली आहेस, आणि म्हणून ही वचनाची भाकर मोडण्यासाठी सहाय्य कर. हे आशीर्वाद आजच्या अनेकांसाठी होते, पण ते आज हजर राहिलेले नाहीत. त्यांना असेल तिथं आशीर्वाद देत कर. ऐकणारे कान, समजणारं मन प्रत्येकाला दे, आणि या वचनाच्या द्वारे तू गौरविला जा. आमचा रास होऊ दे, पण तू उंचावला जाऊ दे, येशूच्या नावानं. प्रेज गॉड. आणि परमेश्वराची उपकार स्तुती करूया की देव चांगला आहे. माझं ऑपरेशन जरा दाढी बिडी जरा वेगळा दिसत असेल, मी पण ऍडजस्ट करून घ्या. हालेलुया, कम ऑन, प्रेज द लॉर्ड. आणि आजच्या ज्या विषयाकडे आपण वळणार आहोत, आता साक्ष बऱ्याच ऐकल्या. या साक्ष आमच्या जीवनामध्ये का घडतात, तर आजचं जे काय वचन आहे त्या वचनाचं टायटलच आहे परिस्थिती बदलणारा देव. आणि ह्या परिस्थिती बदलणारा जो देव आहे, आपण अभ्यास करत आहोत 5 वर्षापासून स्वर्गाचं राज्य. आणि स्वर्गाच्या राज्यामधला हा विषय आहे की परिस्थिती बदलणारा देव. कुठला देव? परिस्थिती बदलणारा देव. आमची परिस्थिती बदलतो, आणि हा परिस्थिती बदलणारा जो देव आहे त्याच्यामधला विषय आहे टाइम आणि चेंजेस. वेळ आणि चेंज आमच्या जीवनात. आता हे झाड जर ओरिजिनल झाड असतं तर ते अजून मोठं 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 होत आलं असतं, तुम्हाला कापावं लागला. म्हणून आम्ही आयडिया लढवली. आम्ही काय केले? प्लास्टिकचे झाड काढले. आहे तिथंच थांबा, ह्याच्यापेक्षा वाढू नका. पण नॅचरल जे आहे, ते नॅचरल ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये वाढ होती. आणि वाढ जी असती, कुठली पण वाढ जी असती त्या 2 गोष्टी तयार करते. एक म्हणजे आमच्या मनामध्ये भीती. मला भीती आणि भीती जी असती आमच्या मनामध्ये, पहिली गोष्ट म्हणजे भीती येते. कुठला पण बदल हा आम्हाला आवडत नाही. आज मॅडम ते काय कुठली परीक्षा दिली त्यांनी, MPSC, MPSC मोठी परीक्षा आहे. बुद्धिमान लोक बसतात. आणि प्रभूची उपकार स्तुती असो की आपल्यामधनं कोणतरी MPSC ची परीक्षा देणारा आहे. आणि म्हणून आम्ही देवाचे उपकार मानतो. UPSC MPSC ते पुस्तकं बघितले, अभ्यास. महत्वाची गोष्ट काय आहे की देवानी त्यांच्यामध्ये ज्यावेळेस तो बदल येईल, ते जेव्हा गाडी बिडी घेऊन येतील, पहिली त्यांना भीती वाटणार. अगं बाई, मी ह्या जागेसाठी का? हा प्रश्न येतो. आमचा हात क्रॅक होता, तो बरा झाला. प्रश्न आहे, नक्की बरा झाला का? डॉक्टर परत एक्सरे काढून बघा, बरा झालाय. प्रार्थना केली होती पाळक साहेबांनी, बरा तर झालाय, पण का असं होतं? तर मनुष्यामध्ये हा विकनेस आहे. आणि ह्या विकनेस साठी परमेश्वर ज्या गोष्टी वापरतो त्याच्यामधली परमेश्वरांनी तयार केलेली एक गोष्ट आहे माणसासाठी. त्याला म्हणतात वेळ. मला वेळ म्हणजे काय? टाइम. आणि टाइम जेव्हा आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये बदल होतो. साक्ष म्हणजे काय? जीवनामध्ये झालेला बदल. माझी साक्ष आहे. मी राष्ट्रभूषण चौकात झोपत होतो, गौतम स्वीट होमच्या मागे अच्युतराव भिडेंच्या जिन्याखाली. आज मीच आहे. हालेलुया. ही माझी साक्ष आहे. म्हणजे त्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये 3 वेळा असतात. त्याच्यामधली एक वेळ अशी असती की सुख, दुसरी वेळ असती की दुःख, आणि तिसरी वेळ असती बाय बाय. पाळक साहेब, आता आमच्यावर प्रार्थना करून आम्हाला मिटवून टाका. या 3 वेळा प्रत्येक माणसाच्या जीवनात येतात. असा जगात कुठलाही माणूस नाही. वेळ कुणी तयार केली? परमेश्वराने. आणि ती जी वेळ तयार केली त्या वेळेच्या बाहेर परमेश्वर थांबला. कशाच्या बाहेर थांबला? आणि माणसाला त्यांनी वेळेमध्ये बसवला. माणसाला कशात बसवला? वेळेमध्ये बसवला. त्या वेळेमध्ये माणसाला टाकला आणि सांगितलं की इथून इतकं तुझं इथं जीवन, इथून इतकं तुझं पुढचं जीवन.
हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि मग त्या वेळेप्रमाणे आमच्यामध्ये चेंजेस येतात. पवित्र शास्त्रामध्ये कुठलं पण उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बसलेल्या आहेत. एक वेळ आणि दुसरं वेळेनुसार झालेले चेंजेस. पूर्वी मी लहान होतो, आता मोठा झालो, नंतर मी प्राऊड झालो, आता म्हातारा झालो. हालेलुया, हालेलुया. तुम्हा लोकांना सगळ्यांना आनंद वाटला मी म्हातारा झालो म्हणून, पण तसं काय नाहीये. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून हा जो वेळ आहे, परमेश्वर वेळेच्या बाहेर आहे. देवाने माणसाला वेळेमध्ये बांधून ठेवलेलं आहे आणि देव वेळेला आपल्यासाठी कंट्रोल करतो. कोणासाठी? आपल्या लोकांचं तारण व्हावं, आपले लोक व्यवस्थित राहावे, ह्याच्यासाठी देव काय करतो? वेळेला कंट्रोल करतो. गाडी जोरात आली पण ती तिथंच बंद पडली, मी वाचलो. आपण साक्ष देतोय आणि अनेक साक्ष आहे. मी अनेकदा गाडीच्या ऍक्सिडेंट मधनं वाचलेलो आहे. इथं हडपसरच्या तिथं तर एकदम बस, ती इलेक्ट्रिकल बस, मला समजलंच नाही माझ्या मागे. आम्ही खाली उतरलो फुटपाथ वरनं आणि बस एकदम येऊन मला आता मुका घेती का काय अशा परिस्थितीमध्ये, इतकी जवळ. देव काय करत असतो तर त्या वेळेला कंट्रोल करतो. कारण माझी वेळ आलेली, त्यांनी वेळ लगेच त्या वेळेला कंट्रोल केलं. त्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली, मी वाचलो. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगताना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. वेळ जे आहे ते देवाचं मापन सूत्र आहे. देवाचं काय करतो? मापन सूत्र. म्हणजे त्याचं माप आहे. मनुष्याला मोजायचं तर तो कशामध्ये मोजतो? वेळेमध्ये. तुम्ही विचारलं की बाबा अमका दमका किती वर्षाचा, मग तो काय सांगतो? तो किती वर्षाचा, तो त्याचा आकडा सांगतो. म्हणजे एवढे वर्ष तो या पृथ्वीवर आहे, म्हणजे तो एवढी वेळ सांगतो. हालेलुया. आता देव परिस्थिती बदलतो. आता मोशे जो आहे आणि त्याची आई, याची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे का नाही? माहिती. मोशे आणि त्याची आई, मोशेच्या आईने त्या बाळाला लपवून ठेवलं. 3 महिन्यानंतर ते बाळ लागलं रडायला आणि ते रडायला लागल्यानंतर प्रॉब्लेम काय तयार झाला? तिथं कोण येतील? शिपाई, आणि मारून टाकतील त्या बाळाला. त्या बाळाला काय करतील? मारून टाकतील. म्हणून तिने पेटारा केला, त्या पेटाऱ्यात त्याला घातला आणि त्याला पाण्याच्या मध्ये नेऊन सोडला. तिथं आली फारोची कन्या, तिने त्या बाळाला घेतलं. ते बाळ रडतेलं बघून त्याची दया आली आणि त्या बाळाच्या माग कोण चालली होती? मिरियम, त्याची बहीण. की याचं काय होतं? ती पळत गेली आणि तिने सांगितलं, तुला दाई पाहिजे का? ती म्हणली आण, कोणतरी आण दाई. आणि ही ओरिजिनल आईला घेऊन गेली. आता लक्षात ठेवा, ती ज्यावेळेस पेटारा घेऊन तिकडे गेली आणि नदीमध्ये सोडला, त्यावेळेस फारोचा नियम होता की 2 वर्षापर्यंतच्या बाळांना काय करा? कट करा. फारोच्या मुलीने त्या बाळाला त्याच्या आईच्या हातात दिलं. तिला माहिती नाही ही आई आहे. आणि तिला सांगितलं, मी काय करणार? तुला आता वेतन देणार, ह्या बाळाला तू दूध पाजणार. म्हणजे लेकरू मिळालं, लेकरा सांगती काय मिळालं? वेतन मिळालं. आणि त्याच राज्यामध्ये, त्याच कानूनमध्ये ती उघडपणाने त्या बाळाला घेऊन निघाली. हालेलुया. कानून तोच, राजा तोच, पण परमेश्वराने काय बदलली? वेळ बदलली. वेळ बदलली. कानून तोच आहे, कायदा तोच आहे, राष्ट्र तेच आहे, राजा पण तोच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती येताना त्या बाळाला घेऊन निघाली. त्यावेळेस शिपायांनी बघितलं असेल, शिपायांनी बघितलं असेल का ते डोळे बंद करून चालले? नाही, बघितलं असणार. पण ते त्याला मारू शकले नाही, कारण देवानी कायदा तो तिथं आहे, पण त्याचा प्रभाव ह्या लेकरासाठी कमी केला. हालेलुया.
ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करतो, ज्या वेळेस आम्ही स्वर्गाच्या राज्याला शोधतो, त्यावेळेस परमेश्वर आमच्यावर कृपा करतो आणि जगाचे कानून आमच्यासाठी वेगळे करतो. मी रिटायर्ड आहे पण रिटायर्ड नाहीये. हालेलुया. हॅलो, मी रिटायर्ड आहे पण रिटायर्ड नाहीये. कानून वेगळा, कानून आहे पण तो तुमच्यावर चालत नाही. हालेलुया. असे कितीतरी चमत्कार आहेत की कायदे सुद्धा आपल्यावर चाललेले नाहीत. आणि याचं महत्वाचं उदाहरण, तुम्ही एखाद्या परिस्थितीमध्ये असाल, वाईट फायनान्स प्रॉब्लेम मध्ये असाल, आजारामध्ये असाल, बिछाण्यावर पडलेला असाल, दुःखीत असाल, लोकांनी तुम्हाला टॉर्चर केलेलं असेल, पण एक लक्षात राहू द्या, हे सगळं कंट्रोल करणारा देव आहे. तो वेळेला कंट्रोल करतो. म्हणा की हालेलुया. अरे मोठ्याने म्हणा हालेलुया. तो काय करतो? वेळेला कंट्रोल करतो. तो तुम्हाला टच करू देत नाही आणि त्याच्यामुळं आज तुम्ही जिवंत आहात. काय आहात? जिवंत आहात. तुम्ही का जिवंत आहात? तर त्याचं कारण देवानी वेळेला कंट्रोल केलं. आणि म्हणून उपदेशकाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय 1 वचन बघा. 3:1 उपदेशक 3:1 मिळालं की पटकीने वाचा. सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. प्रत्येक कार्याला काय असतो? समय. 38 वर्षाचा दुखणेकरी पडला होता. किती वर्ष? 38 वर्ष. त्याच्यासमोर कित्येक जण बरे होऊन गेले. वेळ निघून चालली होती आणि येशू ख्रिस्त आले आणि त्यांनी बघितलं की तो बरेच वर्ष तिथं पडलेला आहे. वेळ बदलली. ज्या वेळेस येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये येतो, आमची वेळ बदलून जाते. पूर्वी मी शापित होतो, आज मी आशीर्वादित आहे. मला आशीर्वादित आहे. हालेलुया. मी पूर्वी शापित होतो, आज मी आशीर्वादित आहे आणि उद्या मी आशीर्वादित राहणार. आणि मरणापर्यंत आणि मेल्यावरून उठल्यानंतर सुद्धा मी काय राहणार? आशीर्वादित राहणार. कारण देव चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. तुम्ही आज इथं आहात त्याचं कारण जर काय असेल तर देव चांगला आहे. आज कित्येक जण आजचा दिवस बघू शकले नाही. कित्येक जण आज इथे येऊ इच्छितात होते पण ते जेलमध्ये, ते हॉस्पिटलमध्ये, ते काही प्रॉब्लेम्स मध्ये ते त्याच्यामुळे आले नाही. परंतु तुम्ही धन्य आहात की तुम्हाला परमेश्वरांनी इथं आणलं. हालेलुया. आणि म्हणून मोशेच्या आई बाळाला घेऊन जातानाचा एक नियम, बाळाला घेऊन येतानाचा तोच नियम, पण त्याची पावर चालत नाही. या जगाचा अधिपती सैतान, त्याची पावर तुमच्यावर चालत नाही. मला चालत नाही. सैतानाची पावर चालत नाही. उजवा हात करा असा वरती म्हणा जोरात, सैतानाची पावर चालत नाही. हालेलुया. सैतानाची पावर चालत नाही. आणि म्हणून काय जरी झालं तर रविवारी आम्ही उठलं की चर्चला येतो. कम ऑन, प्रेज गॉड. रविवारी आम्ही कुठे येतो? चर्चला येतो. आणि चर्चला येतो त्याच्यामुळं तुम्ही आशीर्वादित होता. म्हणा आमेन. तुम्ही आशीर्वादित कशाने होता? चर्चला येणार. कारण चर्च काय करतं, मंडळी काय करते, तर तुमची वेळ बदलण्यासाठी प्रार्थना करते. कम ऑन, प्रेज गॉड. आमची वेळ बदलली की आम्ही काय होतो? पहिलं घाबरतो. प्रमोशन मिळलं की टेन्शन येतं. प्रमोशन कोणासाठी चांगलं?
आमच्यासाठी चांगलं. पण आम्हाला प्रमोशन मिळालं की आम्ही काय होतो, घाबर. दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं घरी जा की आम्ही घाबरतो. अरे बापरे, घरी जाऊ, घरी जाऊ का, टेन्शन का, तर आम्ही कुठल्या पण गोष्टीला घाबरतो. पण लक्षात ठेवा, जे देवामध्ये आहे त्यांना भयाचा आत्मा देण्यात आलेला नाही. आमेन. तुम्हाला बोलण्यास डेअरिंगचा आत्मा दिलेला आहे. तुम्ही बोलू शकता, तुम्ही साक्ष देता, तुम्ही 4 लोकांमध्ये उभे राहता. त्याचं कारण का, तर कानून तोच आहे. सैतानाच्या राज्याचा कानून तुमच्या डोक्यावर आहे, पण लक्षात ठेवा त्याची पावर तुमच्यावर चालत नाही. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून म्हणा, मी बरा आहे, मी आजारी नाही, माझे पाय ओके आहेत, मी विदाऊट काठीची चालणार. मला की मी विदाऊट काठीची चालणार, मला काठी लागणार नाही. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून दुसरं जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर योसेफ ज्या वेळेस योसेफाला त्याच्या भावांनी विकलं, आणि योसेफाला त्याच्या भावांनी विकल्यानंतरचा एक वेळ, बापानी त्याला झगा घातला तो एक वेळ, तिकडून तो भावांकडं, अरे माझ्या भावांनो मी तुमच्या हाल विचारायला आलो, धरून त्याचे कपडे काढले, मारला आणि त्याला त्या खड्ड्यात टाकला. दुसरा वेळ कसला वेळ, तो भयंकर मार खाणे, वेदना. आणि जे माझे रक्ताचे भाऊ लोक आहेत तेच मला खड्ड्यात टाकत आहे. पुष्कळदा आम्ही ज्यावेळेस चर्चेस मध्ये राहतो, ज्यावेळेस आम्ही कामं करतो, ज्यावेळेस कंपन्यांमध्ये असतो, समाजामध्ये असतो, त्यावेळेस अनेक भाऊ बहीण आम्हाला खड्ड्यात टाकतात. काय करतात, खड्ड्यात टाकतात. तुम्ही त्यांची विचारपूस करता, प्रॉब्लेम्स मध्ये त्यांना मदत करता, संकटामध्ये त्यांना मदत करता, पण ते मात्र तुम्हाला कुठे टाकतात, खड्ड्यात. म्हणून लक्षात ठेवा, आम्हाला त्या कानून काय आहे, ते विचारपूस करायला गेल्यानंतर त्यांच्या गळ्यात पडणं, भावांची विचारपूस, जेवण आणलेले सगळी विचारपूस करून ते देणं, ते राहिलं बाजूला. ह्यांनी कपडे काढून मारला. वेळ आमच्या जीवनामध्ये पण अशा वेळा येतात, आमचे भाऊ बहीण, आमचे आई वडील हे आमच्या विरुद्ध होतात. पण तो म्हणतो एखाद्या मातेत सुद्धा आपल्या बाळाची काय पडल, विसर पडल. पण जो प्रभुदेव परमेश्वर, ह्याला तुमचा विसर पडणार नाही. कम ऑन, प्रेज गॉड. पण देव आम्हाला विसरत नाही, पण आम्ही देवाला विसरतो, आणि त्याच्यामुळंच आमच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतात. आमच्यामध्ये समस्या तयार होण्याचं कारण का, तर समस्याला ओपन विंडो कुठली आहे, तर देव प्रेम करत आहे पण आम्ही प्रेम करत. कानून एक आहे प्रेमाचा, आणि खालच्या आम्ही जे लोक आहोत खाली बसले पृथ्वीवरचे, ह्यांचा कानून आहे तू जे काय सांगतो ते ऐकायचं नाही. आणि म्हणून तुम्हाला जर सांगितलं रस्त्याने डाव्या बाजूने जावा, सांगितलेलं आहे, आणि समजा तुम्ही उजव्या बाजूनेच गाडी चालवायला लागला, काय होईल, ऍक्सिडेंट होणार. आणि मग तुम्ही तिथं म्हटला इन द नेम ऑफ जीसस, येशूच्या नावाने मला वाचव. देव म्हणाल पहिला कानून बघ, कारण तुम्ही जगातले आहात परंतु जगाचे नाही आहात. आणि त्याच्यासाठी म्हणून वेळ जी आहे, जो टाइम जो आहे, तो परमेश्वर तुमच्यासाठी बदलतो. हालेलुया. तो देव बदलतो, तुम्ही बदलू शकत नाही. शिक्षण बदलू शकत नाही. शिक्षण खूप शिकले पण त्यांची वेळ कायम तीच राहिली. पण कमी शिकले आणि त्यांची वेळ देवाने बदलले, कारण ते देवात राहिले. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमचं देवात राहणं हे फार गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीला उचित काळ, समय आहे.
आणि म्हणून आम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगितलेली, पेशन्स, धीर, धीराने वाट पहा. जो प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य विश्वासणारा आहे त्याला परमेश्वर म्हणतो धीर धर. काय धर? धीर धर, कारण तुझी वेळ ऑन द वे आहे. तुझी वेळ कुठं आहे? ऑन द वे, वाटेवर आहे तुझी वेळ, येत आहे. जो येणारा आहे तो म्हणतो मी येत, पहा मी लवकर येते. 2000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, पहा मी लवकर येतो. 2000 वर्ष गेले, कारण एक दिवस परमेश्वराला किती वर्षासारखा आहे? 1000. आणि 1000 वर्ष एक दिवसाचं. आता गणितच देवाचा असे, आणि देव टाइमच्या बाहेर आहे. वेळ, योसेफाच्या भावांनी त्याला तिथं टाकलं, तिथून त्यांनी कोणाला विकलं? व्यापाऱ्यांना. कुठले व्यापारी होते ते? हा, इश्माएली. कुठले? आता बघा, विचार करा, देव वेळ कशी बदलतो. इश्माएल हा पुत्र कोणाचा? हागारेचा, अब्रामाचा पुत्र. तो नको होता व्हायला तयार, पण तो झाला. पण त्याचे वंशज योसेफाच्या कामाला आले. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. लक्षात ठेवा, पृथ्वीवर होणारी प्रत्येक तुमच्या जीवनातली गोष्ट हे तुमच्या भल्यासाठी परमेश्वर वळवत असतो. तुमच्या जीवनातली होणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती परमेश्वर कशासाठी वळवतो? भल्यासाठी. तुम्हाला दुःख होतात, त्रास होतात. योसेफाला जर पंतप्रधान बनायचं तर त्याला खड्ड्यात पडणं गरजेचं. इश्माएली हे इश्माएलाचे वंशज, ते इश्माएली व्यापारी आहेत, आणि त्यांनी योसेफाला मिस्रात पोहोचवला. देवाची योजना बघा, वेळ आणि चेंजेस. तिथं पोटीफराच्या घरी कामाला गेला तो, आणि पोटीफर, गोष्टी माहिती आहेत ना या सगळ्यांना. पोटीफराच्या घरी कामाला गेल्यानंतर त्याची बायको त्याच्या संगती, योसेफा संगती वाईट वागली. योसेफाच्या मुळे त्या माणसाला बरकत मिळाली, त्याच्यामध्ये वाढ झाली. कारण योसेफाने स्वतःच्या प्रॉब्लेम पेक्षा पोटीफराच्या प्रॉब्लेम्सचा विचार केला. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आम्ही आमच्या प्रॉब्लेम्स पेक्षा दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्सचा विचार करतो आणि त्याच्यात मदत करतो, देव आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. हा बेस आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा. बेस आहे. ज्या वेळेस आमचे, मी आजारी असेल तर मी दुसऱ्या आजारांसाठी प्रार्थना करतो. देव म्हणतो अरे त्यांच्यासाठी हा प्रार्थना करतो, याला बरं कर. लक्षात ठेवा, योसेफाने हा विचार केला. योसेफ पोटीफराच्या साठी काम करायला लागला आणि त्याच्यामुळे त्याचं भलं झालं आणि तो चांगलं काम करत होता. पण देवाला त्याला दुसरीकडे पोहोचवायचंय. देवाला कदमला कुठं पोहोचवायचंय आपल्याला माहितीये का? आता मिकाडम आंटी वयस्कर झाल्या, म्हाताऱ्या झाल्या, त्यांना आता कुठं घेऊन जायचं आपल्याला माहितीये का? कंपनीचा मालक कोण आहे? परमेश्वर. तो त्याची योजना जी माणसाला कधी समजत नाही, कारण माणसाची बुद्धी देवाच्या समोर तोकडी पडती. ज्याने पृथ्वी तयार केली त्या माणसाच्या, त्या परमेश्वराच्या बुद्धी समोर, त्याच्या विचारांसमोर आमची बुद्धी काय? आम्हालाच त्यांनी तयार केलेलं आहे. आणि म्हणून वचन काय सांगतं? तर वचन तुम्हाला सांगतं सर्वाचा काही उचित काळ आहे, समय असतो. आणि सर्व गोष्टींचा उचित समय आहे. तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक कार्याला समय असतो. आता जेव्हा योसेफ तुरुंगाकडे तो गेला, त्याला पोटीफरांनी तुरुंगात टाकला. तुरुंगात जातानाचा वेगळा वेळ, पण तुरुंगामध्ये तो जातोय तेव्हा तो त्याची जे महत्वाचं या पृथ्वीवरचं काम आहे
त्या कामाच्या जवळ चाललेला आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये वेदना, तुमच्या जीवनामध्ये त्रास, तुमच्या जीवनामध्ये संकट आले तर घाबरू नका. हे होणं गरजेचं. अहो, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आले हो, संकट आले, प्रॉब्लेम्स आले, डिफिकल्टीज आले, परिस्थिती बदलणारा देव. टाइम आणि चेंजेस. आमच्या जीवनामध्ये येणारा टाइम आणि येणारे चेंजेस जे आम्हाला नको असतात, परंतु ते देवाच्या प्लॅन प्रमाणे चालतात. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. ते कोणाच्या प्लॅन प्रमाणे चालतात? देवाचा प्लॅन. प्लॅन देवाचा. आपण मागे बघितलंय, इच्छा देवाचा, प्लॅन अजून अजून काय शिकवलं? समय, टाइम. टाइम आणि टाइम नुसार होणारे बदल. माझी एक बाची आहे आणि त्या बाचीला लेकरूच होत नव्हतं, 11 वर्ष. आणि तिने मला सांगितलं की बाबा असं असं लेकरू होत नाही. आम्ही प्रार्थना केली सगळ्यांनी मिळून, देवाने काम केलं आणि तिला लेकरू झालं. प्रेज गॉड. तुम्हाला आनंद नाही वाटला का? तिला लेकरू झालं, आनंद करा की जरा, हसा की जरा. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. आमचा एक दुसरा एक प्रॉब्लेम आहे, कोणाचं भलं झालं तरी पण बरं झालं. का बरं असं? अरे आनंद करा. अरे तिला लेकरू झालं, लेकरू बरं झालं. आहो, आम्ही प्रभू मध्ये सर्वदा, परत एकदा सांगतो, काय करा? आनंदच करा. पण आम्हाला दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी झाल्या, म्हणून दाविदाने लिहिलं, हे परमेश्वरा, माझा विरोध करणाऱ्यांबरोबर विरोध कर. मी लढत नाही, माझ्या बरोबर लढणाऱ्यांशी तू लढ. धार आणि कवच धारण कर. स्तोत्र संहिता 35. माझ्या साह्यासाठी उभा राहा. भाला हाती घे, माझा पाठला करणाऱ्यांचा मार्ग अडव. माझ्या जीवाला म्हण की मीच तुझे तारण आहे. हालेलुया. म्हणून कोणाला विरोध करू? कोणाला सांगा? देवाला. योसेफाने विरोध केला का कुठं? नाही. त्याने भावांचा मार खाल्ला. योसेफाने काय प्रेमाने त्याला 2-3 फटके दिले असतील, पोलिसांच्या हवाली केला असेल. पोलीस पण तिथं काय, त्या काळचे पोलीस ते काय प्रेमाने म्हणले असते, हा योसेफराव या बरं का, बरं वाटलं. नाही, त्यांनी रट्टे दिले असतील. बिचाऱ्यांनी ते सगळे खाल्ले. त्याचं कारण का? तर त्याला त्या देशाचा पंतप्रधान बनायचं होतं. त्याची वेळ देव बदलत. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून परमेश्वर जो आहे तो वेळ बदलणार आहे. तो प्रत्येकाची वेळ बदलतो. आंधळा भिकारी घ्या, रक्तस्रावी स्त्री घ्या, ती येताना कानून एक होता शरीराचा, रक्तस्राव. येशूला स्पर्श केला, कानून तोच, पण शरीरात काय बदल झाला? रक्तस्राव नाही. मेडिकलने सांगितलं की आता काय करता येत नाही, सगळे पैसे हिचे संपले. आणि ज्या वेळेस आमच्या जगिक गोष्टींचा एंड होतो, तिथं देवाच्या गोष्टीची सुरुवात होते. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. ज्या वेळेस आमच्या जगिक गोष्टींचा एंड होतो, अमका मॉलिशवाला, तमका मॉलिशवाला, अमका डॉक्टर, तमका एक्सरे सगळे काढून आपण थकतो आणि देवाला म्हणतो, देवा आता तूच काय करायचं तर कर. पण एक वाक्य म्हणू नका बरं का. काय काय लोक म्हणत असतात, तूच तारणारा आणि तूच मारणारा. देव कशाला मारतोय हो तुम्हाला? मग आम्ही देवाला काय करतो? पिना मारतो. मग देव म्हणतो आता चल, टाइम झाला, चल तू आउट. मग जायला लागल्यानंतर, पाळक साहेब, चव्हाण पाळक कुठे आहेत? प्रार्थना करा, आम्ही चाललोय वरती. काय जीवन आहे या? वेळ, ही जी वेळ जी आहे ना, ही तुमच्या जीवनामध्ये फार महत्वाची. की वेळ आणि परमेश्वराने दिलेला वेळ
तुम्ही देवासाठी वापरू नये म्हणून सैतान एक गोष्ट वापरतो, त्याचं नाव आहे थॉट्स, विचार. रात्रंदिवस विचार विचार विचार. त्याच्यामुळं आम्ही देवाचं गौरव करत नाही. हालेलुया. दानिएल घ्या, शद्रक मेशक अबेदnego घ्या. शद्रक मेशक अबेदnego तिथे गेले तेव्हा गुलाम होते. अग्नीच्या भट्टीमध्ये टाकले तेव्हा राजाच्या दरबारात काम करणारे होते. आणि जेव्हा अग्नीच्या भट्टीतनं बाहेर आले तेव्हा ते देवाचे सेवक होते. हालेलुया. प्रत्येक सेवकाला, प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला अग्नी परीक्षांमधनं जावंच लागतं. कारण आमच्या जीवनामध्ये ह्या ज्या परीक्षा येतात, ह्या परीक्षात आम्हाला काय करतात? प्रमोशन देतात. आणि म्हणून प्रत्येक टेम्पटेशन हा आम्हाला स्टम्बलिंग ब्लॉक नसतो, तर तो आम्हाला स्टेपिंग स्टोन होतो. हालेलुया. आम्हाला वरती चढायची पायरी. योसेफाला वाटलं की माझ्यावर अन्याय झाला, पोटीफराच्या बायकोनी माझ्यावर अन्याय केला, पोटीफराने अन्याय केला, पण तो अन्याय तो घेऊन शांत राहिला आणि कुठे गेला? जेलमध्ये गेला. जेलमध्येच त्याला पंतप्रधान बनायचा रास्ता उघडण्यात आला. हालेलुया. म्हणून तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये, तुमच्या भयंकर परिस्थितीमध्ये देवाकडे पहा, कारण तो देव तुमचा रस्ता उघडल, कोणी मनुष्य उघडणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही माझ्याकडे या, मी केलेली प्रार्थना आहे का. मी तुम्हाला हे सांगतो, तुम्ही जी प्रार्थना करताल ती माझ्या प्रार्थनेपेक्षा पॉवरफुल आहे. कारण तुम्हाला पण देवानी बनवलेलं आहे, मला पण. एकाने मला सांगितलं, पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा, मी विश्वास धरतो. हे म्हणलं भाऊ थांब, तूच विश्वास धर, तूच प्रार्थना कर, तूच उभा राहो. मी एव्हंजलिस्ट आहे, मी सुवार्थिक आहे. हो, मला कोणाला तयार एक ग्रुप काय बनवायचं नाही, मला तुम्हाला फक्त तयार करायचं. माझं काम फक्त वचन सांगायचं. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. माझं मित्र म्हणलं हे चुकीचं आहे. म्हणलं का? एकमेकांसाठी प्रार्थना, आम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करू, पण पहिली कुणी करायची? त्याने. आणि चमत्काराची अपेक्षा करायची. तुमचा विश्वास माझ्यावर नाही, तर मी आणि तुम्ही ज्या देवाची सेवा करतो त्याच्यावर वाढणार. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून अनेकदा लोक म्हणतात, पालक साहेब तुमच्या मागे खूप माणसं पाहिजे होते, तुमचं मोठं काहीतरी पाहिजे होतं. मला मोठं तुम्हाला करायचंय, मला मोठं व्हायचं नाही. हालेलुया. मला मोठं देवाला करायचं. जेव्हा माझा रास होईल तेव्हा तो मोठा होईल. हालेलुया. योसेफ प्रॉब्लेम डिफिकल्टी मध्ये राहिला आणि त्याच्यामुळं तो पंतप्रधान बनला. आज तुम्हाला गुड न्यूज देतो की पंतप्रधानाचं पद स्वर्गाच्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी राजाच्या खुर्च्या खाली आहेत. आणि देव विचार करत आहे की ही खुर्ची, तुमचं नाव लिहिलेलं आहे, पण तुम्ही ती खुर्ची द्यायच्या वेळेस तो दूध घेऊन आला त्यावेळेस तुम्ही चर्चमध्येच नव्हता. तुम्ही नव्हताच आणि तुम्ही खुर्ची गमावली. आणि तो दिवस आला, लोक उचलले गेले. अरे देवा माझं काय? देव म्हणला, बाळा मी खुर्ची घेऊन आलो, पण तू त्या दिवशी चर्चलाच नाही आला रे. प्रियांनो, आपण विचार करू, प्रत्येक दिवस हा आम्हाला मिळालेला देवाच्या कृपेचा दिवस असतो. तयार व्हा. पेत्र, योहान, याकोब हे सगळे जे होते, हे कोणी राजेशाहीमध्ये नाही गेले, सगळे प्रॉब्लेम्स मधनं गेले. आणि म्हणून प्रॉब्लेम्स म्हटल्यानंतर घाबरू नका. प्रॉब्लेम्स आला तर तुमच्याकडे भीतीचा आत्मा नाही. ओके, नो प्रॉब्लेम, कम प्रॉब्लेम, इन द नेम ऑफ जीसस. प्रॉब्लेम 150 पळाला. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आम्हाला पण खूप प्रॉब्लेम्स येतात.
पण आम्ही त्याचं कौतुक करत बसत नाही. तर प्रॉब्लेमचं उत्तर देणारा जो देव आहे त्याला आम्ही बोलवतो. हालेलुया. मोशेची आईनी त्या बाळाला सोडलं पाण्यामध्ये. हालेलुया. आणि फारोच्या मुलीनी ते बाळ त्या पेटाऱ्यातनं एका दासीला पाठवलं काढायला. त्या पेटाऱ्यातनं काढून त्या आईच्या हातात परत दिलं. आणि म्हणून आमचा प्रत्येक मागील दिवस जे वेस्ट झाले, जे गेले, त्याची भरपाई परमेश्वर आम्हाला करून देतो. वेळ, टाइम आणि चेंजेस. हालेलुया. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठला टाइम चालू आहे, काय वेळ आहे, आणि त्याच्यापासून माझ्या जीवनात काय चेंजेस येतात. म्हणून देवाची इच्छेच्या अगोदरचा विचार, थॉट्सचा आम्ही मेसेज ऐकला, मग इच्छा, मग प्लॅन, आणि आज ऐकला टाइम आणि चेंजेस. परिस्थिती बदलणारा देव. कोणी पण घ्या बायबलच्या ह्याच्यामधला. रूथ घ्या, रूथची एक परिस्थिती, नामीची दुसरी परिस्थिती, पण देवानी बोआजाच्या द्वारे ती सगळी बदलली. हालेलुया. एखाद्या वेळेस परमेश्वराने तुमचा वेळ जवळ ठेवला असेल, त्याच वेळेस तुम्ही पाठ फिरवताल. बी केअरफुल. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. प्रेज गॉड. आणि म्हणून आम्ही देवाकडे मागूया. एका वर्षात 8,700 तास असतात. किती? 8,760 आवर्स. प्रत्येक वर्षी देव तुम्हाला ती गिफ्ट देतो आणि म्हणतो हे बाळा वापर. आणि म्हणून त्यांनी मोहरांचा तिथं दाखला दिला. त्या एकाने ती मोहर जमिनीखाली गाडून ठेवली, कापडात बांधून. ज्यांनी व्यापार केला, टाइम इज मनी. वेळ हे काय आहे? पैसा आहे. आणि पैसा आम्हाला वापरायचा असतो, वेळ आम्हाला वापरायचा असतो देवाच्या गौरवासाठी. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी जातो आणि परत येतो, वेळ आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. प्रत्येक गोष्टीचा उचित काळ असतो. प्रार्थना करू. जिवंत प्रभू, दिलेल्या वचनाबद्दल आम्ही तुझं गौरव करतो. आम्हाला सहाय्य कर, आमच्यावर कृपा कर.